मी एमपीएससीची एक्झाम पहिल्यांदी 2020ला दिली आणि 2020ला पहिल्यांदा मी इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो. आणि 2020च्या इंटरव्ह्यूमध्ये मला 70 मार्क्स आले, पण पोस्ट नाही मिळाली. तेव्हा इंटरव्ह्यूला मी सेकंड टॉपर होतो महाराष्ट्रात. आणि मग 2021ला परत तयारी केली, इंटरव्ह्यू पण दिला. तेव्हा इंटरव्ह्यूला महाराष्ट्रात टॉपर मार्क्स 73 मिळाले. तर 2020ला जेव्हा माझ्या एमपीएससीचा पहिला इंटरव्ह्यू, तर मग मी ठरवलं का म्हटलं आपण ब्लेझरमध्येच देऊ. मी माझ्या आजूबाजूच्या 2-3 मेंटॉर्सला विचारलं, तर ते म्हणे एमपीएससीकडे अशी प्रथाच नाही ब्लेझर आणि हे घालणं, तर तू फक्त पॅन्ट शर्ट घाल. मी त्यांना म्हटलं मला कॉन्फिडन्सच येणार नाही, मी कमीत कमी टाय तरी घालून जातो म्हटलं. जेव्हा त्यांच्याकडे क्वेश्चन आला तर त्यांचा पहिला प्रश्न होता, म्हणे आम्ही एवढ्या मुलांचे इंटरव्ह्यू घेतो तर कोणी असं टाय घालून नाही आलं म्हणे, तुम्ही एकमेव आहात म्हणे, एवढी इम्पॉर्टंट आहे का म्हणे ड्रेसिंग. तर मग माझं उत्तर त्यांना गेलं का म्हटलं सर आपण एक फॉर्मल इन्स्टिट्यूशनचा पार्ट बनण्यासाठी आलेलो आहोत, तर फॉर्मल ड्रेसिंग खूप गरजेची आहे. आणि म्हटलं सर प्रॉपर ड्रेसिंग इज द पार्ट ऑफ डिसिप्लिन. तर त्यांना तो डिसिप्लिन शब्द खूप आवडला, त्यांनी स्माइल दिली मला. तर जे पॅनल आहे ना ते खूप टापटीप बसलेलं असतं, ते प्रॉपर ब्लेझर, प्रॉपर टाय, प्रॉपर टाय पिन असं सगळं घालून ते बसलेले असतात. मी म्हटलं की जर ते एवढे सिरियस आहेत, ज्यांना इंटरव्ह्यू द्यायचा त्यांनी सिरियस राहायलाच हवं. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आज वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांना परिचित असणारे मुकुंद होन सर आहेत. सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत. थँक्यू सर. सरांविषयी प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थी आणि प्रत्येक अधिकारी बऱ्याच गोष्टी सरांच्या माहिती आहेत. सरांना 2020च्या राज्यसेवेमध्ये इंटरव्ह्यूला 70 मार्क होते आणि 2021च्या परीक्षेमध्ये त्यांना 73 मार्क, म्हणजे आजपर्यंतच्या हायेस्ट मार्क त्यांना पडले होते. आणि त्याच परीक्षेमध्ये त्यांचे लेबर ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेलं होतं. आपण पाहतो की ज्यावेळेस इंटरव्ह्यू होतो त्यावेळेस बरेच विद्यार्थी मॉक इंटरव्ह्यूसाठी वेगवेगळ्या अकॅडमीजला, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे जात असतात. मागच्या 2-3 वर्षापासून मुकुंद होन सरांचं नाव प्रत्येक अधिकाऱ्याच्या आणि प्रत्येक मॉक इंटरव्ह्यू देणाऱ्या परीक्षार्थीच्या तोंडामध्ये होतं. बऱ्याच वेळा सरांशी डिस्कस करत असताना विद्यार्थ्यांना नक्की मॉक इंटरव्ह्यूमध्ये काय अडचणी येतात आणि कशा पद्धतीने विद्यार्थी तयारी करतात आणि कशा पद्धतीने त्यांनी तयारी केली पाहिजेत आणि त्या मॉक इंटरव्ह्यूचं आणि इंटरव्ह्यूच्या मार्कचं महत्त्व हे सरांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून पटवून दिलेलं आहे. सर, आज आपण मुलाखतीविषयी तर बोलणार आहोतच, परंतु एकंदरीत प्रत्येक जणाच्या तोंडात मुकुंद होन हे नाव असतंच. परंतु नक्की मुकुंद होन सर या क्षेत्रात का आले, नक्की त्यांचा पास्ट काय होता आणि कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला हे देखील बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं आहे. काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने म्हणजे तुम्ही या क्षेत्राकडे का आलात? येस सर. सर म्हणजे थोडी मी जर कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली तर तसं माझे वडील हे सर्वसामान्य कुटुंबातून येतात. तर त्यांनी त्यांच्या काळात तेव्हा PSIची तयारी केली होती. आणि झालं असं की माझे आजोबा हे एक्सपायर झाल्यामुळे वडिलांवर कौटुंबिक जबाबदारी आली. मग त्यांना दुसरा प्रायव्हेट जॉब करावा लागला. तर ते एका साखर कारखान्यात तिथे त्यांनी नोकरी घेतली आणि मग त्यांचं हे स्पर्धा परीक्षेचं जे स्वप्न होतं ते बाजूला पडलं. त्यात असं झालं की त्यांची जी नोकरी होती आणि वडिलांचा जी सकारात्मकता होती तर ती मी लहानपणापासून बघत आलेलो होतो. आणि वडिलांचा संबंध नेहमी त्यांच्या नोकरीनिमित्त प्रशासनाशी येत होता. मग महसूल प्रशासन झालं, पोलीस प्रशासन झालं, डेव्हलपमेंट केडर झालं, तर यांच्याशी संबंध यायचा. तर मी ते लहानपणापासून बघतच होतो. आणि कालांतराने असं झालं, म्हणजे माझ्या जन्मानंतर मला जेवढं लोकांनी सांगितलं तर त्यात असं झालं की आमची कौटुंबिक पार्श्वभूमी सुधारायला लागली. त्यानंतर आमची आर्थिक परिस्थिती पण खूप चांगली झाली. आणि मी अशा टप्प्यावर होतो 10वी व 12वीला, मी अकॅडमिकली म्हणजे नेहमी टॉपरच राहायचो. तर मग 12वीला डिसिजन घ्यायचं होतं की करायचं काय. तर तेव्हाचा काय असा होता की स्पर्धा परीक्षा हा एक उत्तम मार्ग आहे आणि माझ्याकडे तर असं एक वडिलांचं एक स्वप्न पण होतं आणि यातून आपण काहीतरी सकारात्मक व लोकाभिमुख काम करू शकतो अशी माझी एक धारणा होतीच. मग 12वीला मी जेव्हा माझी 12वी झाली तर मी वडिलांना सांगितलं की आपण असं करूया की मी आर्ट्सला ॲडमिशन घेतो आणि मी स्पर्धा परीक्षांची पूर्ण तयारी करतो. तर मग वडिलांनी मला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेसला ॲडमिशन मिळत होतं. पण तेव्हाचं काही रिझल्ट पण UPSCचे आलेले होते. तेव्हा अमृतेश औरंगाबादकर सर हे आपल्या महाराष्ट्राचे टॉपर IAS आलेले होते आणि त्यांनी फर्ग्युसनमधून BA केलेलं होतं. मग माझ्यासमोर तर एक एक्झाम्पल होतं की मी त्यांची एक पार्श्वभूमी बघितली होती तर सेम होतं. म्हटलं आपण पण हे करू शकतो.
तर मग तेव्हा डिसिजन घेतला आणि फर्ग्युसन कॉलेज येथे BA ला ॲडमिशन घेतलं सोशिओलॉजीसाठी आणि तेव्हाच तयारी सुरू केली. मग मला सांगायला आवडेल की म्हणजे माझ्याबरोबरचे जे मित्र आहेत तर त्यात अन्सार शेख सर जे IAS आहेत, तर आम्ही बरोबर तयारी करायचो. मग आमची खूप चांगल्या पद्धतीने UPSCची तयारी चालू होती. पूर्ण 3 वर्ष आम्ही ती तयारी केली व मला फर्स्ट, सेकंड, थर्ड इयर कंटिन्यू म्हणजे डिग्री झाल्यानंतर UPSCचे इंटरव्ह्यूचे कॉल आले. 2017-18ला मी सिव्हिल सर्व्हिसेसचे पण इंटरव्ह्यू दिले. पण अनफॉर्च्युनेटली मला फायनल पोस्ट मिळाली नाही. आणि मग आपण अजून काय करू शकतो? तर मग मी विचार केला की आपण MPSCची पण एक्झाम द्यावी. कारण आपल्याला स्पर्धा परीक्षांचं हे सगळं वास्तव माहिती आहे. तर मग मी MPSCची एक्झाम पहिल्यांदी 2020ला दिली आणि 2020ला पहिल्यांदा मी इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो. आणि 2020च्या इंटरव्ह्यूमध्ये मला 70 मार्क्स आले, पण पोस्ट नाही मिळाली. तेव्हा इंटरव्ह्यूला मी सेकंड टॉपर होतो महाराष्ट्रात. आणि मग 2021ला परत तयारी केली, इंटरव्ह्यू पण दिला. तेव्हा इंटरव्ह्यूला महाराष्ट्रात टॉपर मार्क्स 73 मिळाले आणि मला गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर ही पोस्ट मिळाली. क्या बात आहे. म्हणजे वडिलांनी जे स्वप्न पाहिलं होतं येस, ते सत्यात उतरवायचं काम तुम्ही केलं. येस सर. निश्चितच तुम्ही UPSCचे पण सुरुवातीला म्हणजे अभ्यास सुरू केला आणि त्या दृष्टीने तुमची तयारी चालू होती. बरोबर. आणि ज्यावेळेस तुम्ही राज्यसेवेकडे वळलात त्यावेळेस तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात. येस. काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी नक्की असं पहिल्या अटेम्प्टमध्ये जर इंटरव्ह्यूपर्यंत कमीत कमी इंटरव्ह्यूपर्यंत जायचं असेल तर? येस. काय सर, मला असं वाटतं की मी जेव्हा तयारी करत होतो ना, तर तेव्हाचं वातावरण पण खूप फोकस्ड असायचं. म्हणजे हे सोशल मीडियाचं तेवढं पेव फुटलेलं नव्हतं आणि खूप म्हणजे प्रॉपर NCERT बुक्स म्हणजे तेव्हा आम्ही ते वाचून अन्सरनींनी आम्ही त्या नोट्स काढलेल्या. आम्ही बरोबर बसून पेपर सॉल्व्ह करायचो आणि प्रत्येक सब्जेक्टच्या नोट्स काढलेल्या. तर याने फायदा काय होतो की आपल्या स्वतःच्या नोट्स रेडी असल्या तर कधी पण आपल्याला एक्झामच्या पहिले इव्हन द डे ऑफ एक्झाम तुम्ही सकाळी त्या रेफर करू शकता, रिवाइज करू शकता. तर माझ्यासाठी नेहमी हुकमी इक्का ठरला नोट्स. आता आपण असं बघतो की मुलं काय करतात की शॉर्टकटच्या मार्गाने जास्त जाण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे कुठेतरी हे प्रॉब्लेम्स जाणवतात. पण माझे जे पण सक्सेसेस मला वाटतं तर ते हेच होतं का फोकस स्टडी. मग त्याच्यात नेमकं प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनचं आपलं अनालिसिस ते महत्त्वाचं ठरतं. आपल्या आजूबाजूला कोण लोक आहेत हे पण खूप गरजेचं ठरतं. कारण ग्रुप नेहमी आमचा तसाच राहिला. 2020 आणि 21च्या इंटरव्ह्यूला पण असं झालं की आमचा जो ग्रुप होता तिघांचा, तर तिघही ऑफिसर झाले. तर मग असं फरक पडतो त्याने की आपला ग्रुप पण महत्त्वाचा ठरतो आणि आपण काय रेफर करतोय तर ह्या पण खूप गरजेच्या गोष्टी आहेत. अगदी बरोबर. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत होते कशा पद्धतीने, म्हणजे तुम्ही आता सांगितलं की ग्रुप महत्त्वाचं असणं, वातावरण, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु जर एखादा नवीन विद्यार्थी आला त्याने कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे? कारण विद्यार्थ्यांना ते MPSC किंवा UPSC कळेपर्यंत 1-2 वर्ष निघून गेलेले असतात. बरोबर. मला तर सर असं वाटतं की म्हणजे आपल्या माध्यमातूनच आपण खूप साऱ्या अधिकाऱ्यांचे इंटरव्ह्यूज घेतलेले, ज्याच्यातून आपण एक्झामच्या बाबत पण इथे मुलांना मार्गदर्शन करतोय. तर मुलांनी पहिले तर एक बेसिक बॅकग्राऊंड तयार करून घेतलं पाहिजे, एक्झामचं ॲक्च्युअल वास्तव समजून घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी जी चूक केली की माझी घरची परिस्थिती चांगली होती म्हणून मी तेव्हा तो धाडसी निर्णय घेतला की आपण BA करून मग स्पर्धा परीक्षा करावी. पण मी त्याच्यानंतर कोणालाही तो सल्ला दिला नाही. म्हणजे प्रत्येकाने मला असं वाटतं की प्लॅन B आपला चांगला असायला हवा. तर ज्याही विद्यार्थ्याला याच्यात यायचं आहे तर त्यांनी पहिले तर आपली डिग्री चांगलं करणं आवश्यक आहे. कारण त्या डिग्रीचा फायदा तुम्हाला प्रिपरेशन व नंतर इंटरव्ह्यूसाठी पण चांगला होतो. मग त्या विद्यार्थ्यांनी काय करणं गरजेचं आहे सर की आत्तापर्यंत जे अधिकारी झालेले आहेत तर यांचं एक स्ट्रॅटेजी बघावी, पण आपली स्ट्रॅटेजी त्यांनी बनवली पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याकडे चांगले चांगले मार्गदर्शक आहेत. पुण्यात मार्गदर्शक आहेत. जर UPSCचा विचार करत असाल तुम्ही तर तुम्हाला पुण्यात व दिल्लीत पण आपल्याला ऑनलाईन मार्गदर्शन आपल्याला आता चांगलं मिळतं किंवा आपल्याला ऑनलाईन थ्रू पण आपल्याला इन्फॉर्मेशन चांगली मिळू शकते. तर अशा पद्धतीने जर थोडासा आपण प्रॉपर सगळं गायडन्स घेऊन आणि प्रॉपर आपली स्ट्रॅटेजी केली तर आता माझे 2021 मध्ये असं आहे सर की फर्स्ट अटेम्प्टमध्ये पण झालेले विद्यार्थी आहेत. म्हणजे आता आमचे मित्र विनायक पाटील सर हे महाराष्ट्रात टॉपर आले. तर म्हणजे एवढ्या कमी ते पण फर्ग्युसन कॉलेजला होते. तर एवढ्या कमी एजमध्ये ते हे गाठू शकतात फक्त प्रॉपर स्ट्रॅटेजीमुळे. मला असं वाटतं का स्ट्रॅटेजी जर ती प्रॉपर केली, प्रॉपर रेफरन्स ठेवला आणि आपण ज्या ग्रुपमध्ये राहतो ते किती सिरियस आहे. कारण तुम्हाला पण माहिती सर पुण्यात ऍक्च्युली काय होतंय की स्पर्धा परीक्षांची तयारी करतो याच्या नावाखाली फक्त टाइमपास खूप जागी सुरू दिसतो आपल्याला. तर हे पण कुठेतरी विद्यार्थ्यांनी टाळलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर. सर तुमचा MPSCचा पहिलाच अटेम्प्ट होता आणि 70 मार्क होते. येस. आणि बोलता बोलता सांगितलं तुम्ही कोण होतं तुम्हाला शिंदे सर होतं. आणि 2021ला तुम्हाला 73 मार्क आणि त्यावेळेस वाघ सर होते, डॉक्टर अभय वाघ सरांचा पॅनल होता. आणि ज्यावेळेस
आपण इंटरव्ह्यू पाहतो तर बरेच जण म्हणतात की हे दोन्ही पॅनल मेंबर खूप कमी मार्क देतात. बरोबर. काय नक्की तुम्ही असं काय केलं होतं Yes. की पहिल्याच इंटरव्ह्यू तुम्हाला 70 मार्क, दुसऱ्या इंटरव्ह्यू 73 मार्क? कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी तयारी केली पाहिजे इंटरव्ह्यूची? बरोबर आहे. सर मला एम-पी-एस-सीचं तसं बऱ्यापैकी माहिती होतं. माझे काही मित्र तयारी करायचे. पण मी नेहमी हे बघितलं की इंटरव्ह्यूला इकडे जास्त फोकस दिला जात नव्हता. आणि 100 मार्क्सच आहे असं विचारात धरलं जायचं. आणि पहिले पॅनल 1-2 पॅनल असायचे आणि जास्त व्हेरिएशन नव्हतं होत. म्हणजे 50 पासून 60 आणि 60 मार्क हायेस्ट पकडले जायचे. बरोबर. माझं युपीएससीचं 2017-18ला जेव्हा इंटरव्ह्यू झालेले होते तिकडची तयारी केलेली होती इंटरव्ह्यूची आणि तिकडं 275 पैकी आपल्याला इंटरव्ह्यूचे मार्क्स मिळतात. तर खूप चांगली तयारी करावी लागते. मग जेव्हा मला 2020चा इंटरव्ह्यूचा कॉल आला, मला माहिती होतं मला लीड नाहीये जास्त मेन्समध्ये. पण आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉल आला, ज्याही टप्प्यावर आपण जातोय तिथं आपण परिपूर्ण आपले परिश्रम दिले पाहिजे असं मला वाटत होतं. मग तेव्हा मी चांगली तयारी केली परत. प्रॉपर नोटबुक बनवून नोट्स बनवल्या. मग त्याच्यात आपलं एज्युकेशन बॅकग्राऊंड, आपल्या फॅमिली बॅकग्राऊंडवर काही क्वेश्चन विचारले तर, आपल्याला ॲडमिनिस्ट्रेशनचे काही क्वेश्चन विचारले तर, त्याच्यानंतर करंट अफेअर्सचं असं सगळं तयारी केलेली चांगली. मला तेव्हा 1-1.5 महिना मिळाला होता, त्याच्यात चांगली तयारी केली. मला त्याच्यासाठी महत्त्वाचं मार्गदर्शन जे मिळालं ते भूषण देशमुख सर आणि संकल्प देशमुख सर या दोघांचं खूप मार्गदर्शन मिळालं. मी त्यांच्याकडे मॉक पण तेव्हा दिले आणि मग ते मला सांगायचे की याच्यात आपल्याला असं उत्तर असं द्यायचंय, तसं द्यायचंय. आणि मी तो इंटरव्ह्यू ॲक्च्युअली दिला. शिंदे सरांचं पॅनल होतं. जसं तुम्ही म्हटले, अजून पण मुलांच्या याच्यात तसं आपण बोलण्यातून जाणवतं आपल्याला की शिंदे सर मार्क्सच देत नाही. तर त्या वर्षी शिंदे सरांनी मला 70 मार्क्स दिले. मग मला तेव्हा कळालं की इंटरव्ह्यू इज बिकमिंग डिसाइडिंग फॅक्टर नाऊ. Right. मग मी ॲनालिसिस केल्यावर मला लक्षात आलं सर की मी 200-250 मुलांना मागं टाकू शकलो फक्त इंटरव्ह्यूच्या मार्क्सवर. आणि 2021ची तर परत मुख्यची तयारी चालू होती. मुख्याला मार्क्स आले. लक्षात आलं की आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉल आहे. आपण परत तयारी चांगली करू. त्याच दरम्यान असं झालं सर की 2020चे माझे मार्क्स बघून काही जे माझे जवळचे मित्र होते तर त्यांनी काय केलं की मला कॉन्टॅक्ट केला की सर म्हणे जसं तुम्हाला मार्क्स आलेले तर आम्हाला पण तुमच्या डिस्कशनमध्ये घ्या, आम्हाला पण तुमची स्ट्रॅटेजी सांगा आणि आपण इंटरव्ह्यूची तयारी करू. तर मी त्यांच्याकडून पण तयारी करून घेतली. आणि मग 2021ला असं झालं सर की डॉक्टर अभय वाघ सर, माझा इंटरव्ह्यू झाला 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी. आणि डॉक्टर अभय वाघ सरांचा तो पहिला दिवस होता इंटरव्ह्यूचा. ते नुकतेच एमपीएससीचे मेंबर बनलेले होते. माझ्या पहिले 16 मुलं गेले. माझा 17वा म्हणजे लास्ट सेकंड इंटरव्ह्यू झाला माझा. सकाळी मी 7 वाजता गेलेलो होतो तिथे आणि माझा इंटरव्ह्यू 4:45ला झाला. तर पहिले 16 जण जे इंटरव्ह्यू देऊन यायचे तर प्रत्येक जण असा म्हणजे 1-2 तर त्याच्यातले असे रडायलाच आलेले होते की सर एकदम हेक्टिक इंटरव्ह्यू घेताय, टफ इंटरव्ह्यू घेताय. आणि सर तिथं कमेंट पण पास करायचे की अरे तुम्ही काय एवढं इंजिनिअरिंग करून आला तुम्हाला हे पण कळत नाही का, तुम्ही अधिकारी बनायला आला तुम्हाला हे पण कळत नाही का असं. आणि मी आपला कूल कंपोज होतो. मला 2020च्या इंटरव्ह्यूचा अनुभव होता की आपल्याला तिथं बेस्ट करायचंय. आपल्याला त्या 10-12 मिनिटात आपली मार्केटिंग करायची. इंटरव्ह्यूचा हा एवढाच फंड आहे की तुम्हाला मार्केटिंग करायची. कारण त्यांना माहिती नसतं. पॅनलसाठी तुम्ही एक म्हणजे आपण म्हणू शकतो की न्यू कॅन्डिडेट आहे. प्रत्येक कॅन्डिडेट होतो. तुम्हाला सांगायचं तुम्ही काय आहात. मी जसं वाघ सरांच्या समोर गेलो तर माझा इंटरव्ह्यू एक 22-23 मिनिटं चालला. आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर उठल्यावर मी सरांना म्हटलं की थँक्यू सर. ते म्हणे इंटरव्ह्यू तुमचा झालाय. म्हटलं थँक्यू सर. मी जसं चेअरवरनं उठलो सरांनी माझ्याकडे बघून मला म्हटले की व्हेरी गुड. म्हटलं अरे वा. जे 16 मुलं माझ्या पहिले गेले होते, जे भयभीत होऊन आलेले होते तर त्यांचा एक्सपिरियन्स वेगळा. आणि मला सरांनी असं म्हटले. आणि मग जेव्हा रिझल्ट आला तेव्हा बघितलं तर लिस्टमध्ये 73 मार्क्स घेऊन मी इंटरव्ह्यूमध्ये टॉपर होतो. मला त्याच जे तुम्हाला सांगितलं का माझे जे मित्र माझ्याबरोबर तयारी करत होते ते जवळपास 18 ते 20 जण माझ्याबरोबर इंटरव्ह्यूची तयारी करत होते. तर त्यातली सर 13 जणांना 60+ मार्क्स आले. क्या बात आहे. मग अंदाज मला तेव्हा आला की येस इंटरव्ह्यूची तयारी आपण इकडे पण जशी युपीएससीची करतो तशीच एमपीएससीची पण करायला पाहिजे. आणि त्या माझ्या मित्रांना चांगल्या पोस्ट मिळाल्या. आणि मग कॉन्सिक्वेंटली दोन्ही वर्षी चांगले मार्क्स आल्यामुळे सगळीकडे असं नाव थोडंसं झालेलंच होतं. मग प्रत्येकजण माझ्याकडं यायला लागला. प्रत्येकजण वेगवेगळ्या माध्यमातून माझ्याशी कॉन्टॅक्ट करायला लागला. आणि मग त्यांना असं होतं की सर आम्हाला मार्गदर्शन करा. मग मी विविध ठिकाणून त्यांना मार्गदर्शन केलं सर. आणि 2022ला जवळपास मी 250 मॉक इंटरव्ह्यूज घेतले असतील आणि 700 ते 800 मुलांना मार्गदर्शन केलं सर. आणि असं आहे की ह्यावेळेचे टॉपर्स हे सगळे माझ्या ओळखीतलेच लोक ज्यांनी माझ्या मागे लागून त्यांनी तयारी करून घेतली. 70+ सर माझ्याकडचे ह्यावेळी 11 मुलं आहेत
बरं. ज्यांना 70+ मार्क्स क्या मिळाले. बात आहे. आणि सेकंड टॉपर अक्षय भापकर सर 75 मार्क, 74 मार्क सागर कदम सर जे DYSP आहेत. तर हे लोक कंटिन्युअस माझ्या टचमध्ये होते आणि त्यांनी खूप छान पद्धतीने तयारी केली आणि फक्त इंटरव्ह्यूच्या मार्क्सवर त्यांनी ह्या टॉपच्या पोस्ट गाठल्या. ग्रेट. तर इंटरव्ह्यूमध्ये आता आपण पाहतो की बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांचं जर उत्तर म्हणजे असं अपेक्षित असतं का की प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे किंवा काय? आता तुम्ही 2 इंटरव्ह्यू दिले, UPSCचा तुम्ही तयारी करत होते. येस. एकंदरीत तुमच्या अनुभवावरून काय सांगाल तुम्ही? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजेत का? नेमकं आयोगाच्या पॅनलला किंवा पॅनल मेंबरला काय अपेक्षित असतं? नक्कीच सर, म्हणजे हा बेसिक प्रश्न आहे आणि खूप चांगला प्रश्न आहे. कारण प्रत्येकाला असं वाटत असतं का प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं, जे की अशक्य आहे. म्हणजे माझे UPSCचे पण इंटरव्ह्यू आणि MPSCचं पण सांगतो की दोन्ही इंटरव्ह्यूला असं झालं की 3-4 प्रश्न मला पण माहिती नव्हतं. मी त्यांना सांगितलं, सॉरी सर, आय डोंट नो अबाउट दिस, सॉरी सर, मला याबाबत माहिती नाही. तर त्यांनी सांगितलं की ओके ठीक आहे आणि लगेच पुढे गेले. म्हणजे वाघ सरांबरोबर तर असं झालं सर की एक प्रश्न सरांनी विचारला, एका इन्स्टिट्यूट बाबत विचारला होता आणि मला माहिती नव्हती ती इन्स्टिट्यूट. तर मी म्हटलं सॉरी सर, याबाबत माहिती नाही. तर सरांनी मला माहिती दिली, म्हणजे अशी अशी इन्स्टिट्यूट आहे आणि हे. म्हणजे ते असं आहे की पॅनलला जेव्हा तुम्ही चांगली इन्फॉर्मेशन देत राहतात तर त्यांना हे अपेक्षित नाही की तुम्हाला सगळंच माहिती असावं. अच्छा. पण तुमच्या कोर एरियामध्ये जर क्वेश्चन गेला, सपोज तुम्ही जे एज्युकेशन बॅकग्राऊंडचे आहात, माझं सोशलॉजी बॅकग्राऊंड आहे, तर मला सोशलॉजीचा प्रश्न विचारला तो मला आलाच पाहिजे, हे अपेक्षित आहे. बरं. तुम्हाला एखादा फॅक्च्युअल क्वेश्चन नाही जमला तर चालेल, पण तुम्ही उद्या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये येऊन काय करणार आहे, इथे तुम्ही ब्लँक होऊन चालणारच नाही. तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा ब्युरोक्रेसीमध्ये काय यायचं याचं उत्तर तुमचं रेडी पाहिजे. तर असे क्वेश्चन्स तर आपल्याला जमलेच पाहिजे. बरोबर. तर यासोबत ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जायचं असतं, जशी आपली लग्नाची तयारी असते तशी ते इंटरव्ह्यूची तयारी असते. ड्रेस कुठला घालायचा, हेअरकट कसा असला पाहिजे, बरोबर. बसायचं कसं, एंट्री करताना नेमकं कशा पद्धतीने त्यांना रिक्वेस्ट करायची, ह्या सगळ्या गोष्टी असतात. काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे? मला असं वाटतं सर की ड्रेसिंग हा इम्पॉर्टंट फॅक्टर ठरतो. म्हणजे तुम्ही सांगितल्यामुळे मला तो मागचा माझा भूतकाळ आठवतोय, 2020चा. पण मी अशा याच्यात होतं कारण UPSCला ब्लेझर आणि प्रॉपर आपण एकदम अटायरमध्ये इंटरव्ह्यू देतो. तर 2020ला जेव्हा माझ्या MPSCचा पहिला इंटरव्ह्यू, तर मग मी ठरवलं का म्हटलं आपण ब्लेझरमध्ये देऊ. मी माझ्या आजूबाजूच्या 2-3 मेंटॉर्सला विचारलं, तर ते म्हणे MPSCकडे अशी प्रथाच नाही ब्लेझर आणि हे घालणं, तर तू फक्त पॅन्ट शर्ट घाल. मी त्यांना म्हटलं मला कॉन्फिडन्सच येणार नाही, मी कमीत कमी टाय तरी घालून जातो म्हटलं. मी टाय घालून गेलो. त्या दिवशी सर जवळपास 80 मुलांचे इंटरव्ह्यू होते. आम्हाला एका हॉलमध्ये बसवलेलं होतं. कोणीच टाय घातलेला नव्हता. बरं. मी एकमेव तिथं टाय घातलेला. आणि मी जसं शिंदे सरांच्या पॅनल समोर गेलो तर IPS सर होते. तर त्यांनी जेव्हा त्यांच्याकडे क्वेश्चन आला तर त्यांचा पहिला प्रश्न होता, म्हणे आम्ही एवढ्या मुलांचे इंटरव्ह्यू घेतो तर कोणी असं टाय घालून नाही आलं म्हणे, तुम्ही एकमेव आहात म्हणे, एवढी इम्पॉर्टंट आहे का म्हणे ड्रेसिंग? तर मग माझं उत्तर त्यांना गेलं का म्हटलं सर आपण एक फॉर्मल इन्स्टिट्यूशनचा पार्ट बनण्यासाठी आलेलो आहोत, तर फॉर्मल ड्रेसिंग खूप गरजेची आहे. आणि म्हटलं सर प्रॉपर ड्रेसिंग इज द पार्ट ऑफ डिसिप्लिन. तर त्यांना तो डिसिप्लिन शब्द खूप आवडला, त्यांनी स्माइल दिली मला आणि पुढे गेला इंटरव्ह्यू. मग 2020च्या ह्या इंटरव्ह्यू असं झालं की माझं ते इंटरव्ह्यूची ट्रान्सक्रिप्ट पण सगळीकडे फिरली. मग खूप जणांनी 2021ला टाय घातला. बरं. मग 2021ला माझ्याकडे जेवढे लोक होते ना, मी त्यांना म्हणत होतो की ब्लेझर घालण्याची आपण प्रथा पाडू आता. माझ्याकडे जेवढे स्टुडंट होते तर ते ब्लेझर घालून गेले आणि त्यातले सगळे टॉपर होते. बरं. का तर आपल्याला तिथं आपला ऑरा, जे पॉझिटिव्ह आपला इम्पॅक्ट आहे, तो आपल्या एंट्रीनेच लगेच जाणवला पाहिजे. कारण पॅनलसाठी तेवढे 10-12 मिनिटच आपल्याकडे आहेत. आणि सर तुम्ही म्हणजे जर इंटरव्ह्यूचं बघितलं ना, तर जे पॅनल आहे ना ते खूप टापटीप बसलेलं असतं. ते प्रॉपर ब्लेझर, प्रॉपर टाय, प्रॉपर टाय पिन असं सगळं घालून ते बसलेले असतात. मी म्हटलं की जर ते एवढे सिरियस आहेत, ज्यांना इंटरव्ह्यू द्यायचा त्यांनी सिरियस राहायलाच हवं. आणि मग 2022चे जर तुम्ही इंटरव्ह्यू बघितले तर 90% स्टुडंट्सनी हेवी ब्लेझर घातलेले होते. आणि मग खूप जण मला म्हणतात की सर ही ब्लेझरची सेल जी आहे ते तुमच्यामुळे वाढलेली, तुम्ही तो पायंडा पाडला. बरोबर. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण मॉक इंटरव्ह्यूला ज्यावेळेस विद्यार्थ्यांना बोलवतो त्यावेळेस विद्यार्थी कन्फ्यूज असतात. म्हणजे बरेच जण सांगतात की ते हात कसे ठेवायचे, हात वारे करायचे नाहीत. काही जण असतात की ते असे मांडीवरती हात ठेवूनच बसतात. बरोबर. काय सांगाल तुम्ही, म्हणजे कशा पद्धतीने रिॲक्ट केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी? सर महत्वाचं मला हेच वाटतं की जेन्युनिटी तुमची व्हर्बल अँड नॉन व्हर्बल या दोन्ही कम्युनिकेशनने होते. म्हणजे फक्त विद्यार्थी बोलतोय तर त्यानेच तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. तुमचे हातवारे कसे होत आहेत, तुम्ही तेवढे कॉन्फिडंट आहात का? कारण हे लोकांची एवढं एक्सपिरियन्स असतो.
त्यांचा प्रशासनातला एक्सपिरियन्स एवढा असतो का त्यांना लगेच कळतं का कोण स्ट्रेसमध्ये आहे, कोण थोडंसं आपल्याला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करतो, काही लोक ब्लफ पण मारतात तिथे, खोटं सांगण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांना कळतं सर. म्हणजे ज्यांना 30-35 मार्क मिळाले ना त्यांच्याशी पण मी बोललो. मग असं वाटतं ना, मार्केटमध्ये ते म्हणतात की अरे शिंदे सरांनी 30च दिले, पण का दिले? मग जेव्हा मी त्यांच्याशी ते बोललो मला लक्षात आलं की यांच्याकडून ब्लंडर झाले, विद्यार्थ्यांकडून ते ब्लंडर झाले पहिल्या दुसऱ्या उत्तरातच, म्हणून त्यांना 30, 32, 35, 38 मार्क आले. आणि तेच विद्यार्थी माझ्याकडे आले आणि ह्यावेळी ते 60+ असे मार्क्स घेतले. बरोबर. मग हे महत्वाचं आहे. मग तुम्ही हातवाऱ्या पण करायला पाहिजे, मला असं वाटतं. जे तुमचं नॅचरल कम्युनिकेशन आहे ते ठेवलं पाहिजे. एकदम तुम्ही हात बांधून ठेवले तर असं होतं की तुमची ती जी विचार आहे किंवा तुमची जी ऍक्च्युअल पर्सनॅलिटी आहे ती समोर येत नाही, असं माझं म्हणणं आहे. बरोबर. आणि माझ्यासमोर पण आता ज्या विद्यार्थ्यांनी मॉक इंटरव्ह्यूज दिले तर मला ते जाणवलं, इकडे जेव्हा आपण टेबलच्या इकडे बसतो ना तर आपली मानसिकता लगेच आपल्याला कळते का पॅनलची मानसिकता कशी असेल. तर त्यांना आहे ना नॅचरलनेस आवडतो, का तुम्ही नॅचरल राहा, तुमच्यात आहे, तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले, हीच मोठी गोष्ट आहे. तर तिथं तुम्ही षटकार मारला पाहिजे, मग तो कुठल्याही पद्धतीने जाऊ दे. तुमचं नॉलेज चेक करूनच तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. आज जर आता आपला इंटरव्ह्यू चालू आहे, तुम्ही जर असेच बसले असते माझे कदाचित प्रश्न संपून गेले असतं. तुम्हाला जर एखादी गोष्ट प्रेझेंट करायची, तुम्ही आता हातवारे करून बोलताय, मी हातवारे करून बोलतोय, ते नॅचरल होतं. याच्यासोबत आणखी काय गोष्टी महत्वाच्या आहेत की ज्या इंटरव्ह्यूमध्ये विद्यार्थ्यांनी केल्या? महत्वाचं काय की सर, प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्या इंटरव्ह्यूला खूप महत्वाचा ठरतो. जे मी सांगितलं का तयारी, माझ्या 5 नोटबुक्स भरलेलं होतं सर इंटरव्ह्यू प्रिपरेशनच्या. ते तुम्ही स्वतः काढलेल्या? हा. काही विद्यार्थी असे असतील की तुमच्या नोट वाचत मागायचे ना सर. आता माझ्याकडे जे आले आणि आपण सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट आपण सगळ्यांना मार्गदर्शन केलं विविध प्लॅटफॉर्म. मग काही जण माझ्याकडे असे पण यायचे, सर तुमच्याच नोट्स द्या ना, खूप सोपं पडेल, आमचं इंटरव्ह्यू 8 दिवसात. मी त्यांना तेच सांगितलं का ह्या नोट्स बनवलेल्या माझ्या पर्सनॅलिटीसाठी, जी माझी हॉबी त्याच्या मी बनवलेल्या आहेत, जे माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे त्याच्या बनवलेलं आहे. तुम्हाला याचा फायदाच होणार नाही. आणि स्पून फिडिंग मला पर्सनली आवडत नाही, का स्पून फिडिंग कोणाला तरी करून त्याला उत्तर द्यायचंय. हा कीवर्ड्स तुम्ही घेऊ शकता. मग कीवर्डचं मी सांगितलं का मी मुलांना मग काय म्हणायचं का तुम्ही एखादा प्रश्न लिहा, त्याचं उत्तर लिहा, ते मला पाठवा, मी ते रिव्ह्यू करून देतो की इथं हा शब्द वापरला पाहिजे, तिथं हा शब्द. कारण ब्लंडर काय होतं सर की एखादा चुकून शब्द जातो आपला आणि तिथून ब्लंडर सुरू होते इंटरव्ह्यूला. तर मग त्याची आपण काळजी घेऊ शकतो, पण तुम्हाला रेडीमेड उत्तर आपण कोणालाच देऊ शकत नाही. तर मी हे मुलांना प्रॉपरली सांगितलेलं होतं. मग तुम्ही जे म्हटले की अजून काय पाहिजे, तर प्रेझेन्स ऑफ माइंड महत्वाचा आहे. ही आपले नोटबुक रेडी पाहिजे, आपल्या स्वतःच्या नोट्स रेडी पाहिजे. त्याच्याबरोबर तुम्ही ज्या पोस्टसाठी प्रिफर करताय तर त्या पोस्टची तुम्हाला सगळी माहिती पाहिजे. करंट हॅपनिंग तुमच्या अराउंड काय आहेत सगळं तुम्हाला ते माहिती पाहिजे. आणि ऍडमिनिस्ट्रेशन मधले काही रोल मॉडेल्स, मग सध्या म्हणजे कोणी ऑफिसर तुमचे जे रोल मॉडेल आहे त्यांची, परत दैवी पॅटर्न, लखिना पॅटर्न, हे काही नाविन्यपूर्ण आपल्याकडे प्रशासनात चाललेल्या गोष्टी आहेत. तर याची बाबत तुम्हाला माहिती पाहिजे, कारण हे काय का उत्तरात तुम्हाला कुठेतरी एक्झाम्पल म्हणून सांगता येतं. आता माझं असं झालं सर की एक्झाम्पल म्हणून की मला शिंदे सरांनी प्रश्न विचारला होता, म्हणे तू नॅशनलिझम आणि ग्लोबलायझेशन मध्ये काय निवडशील, एकच निवड आणि त्याला जस्टिफाय कर म्हणे. मग मी सरांना म्हटलं सर मी थोडासा वेळ घेतो. मी एक 5 सेकंद विचार केला आणि झालं असं होतं सर की मी त्याच्या पहिले डॉक्टर एस जयशंकर जे आपले फॉरेन मिनिस्टर आहे त्यांचा इंटरव्ह्यू बघितला होता. तर त्यांच्या इंटरव्ह्यू मधलं एक वाक्य होतं की इंडियाज फॉरेन पॉलिसी इज बेस्ड ऑन नॅशनल इंटरेस्ट. मी माझ्या उत्तराची सुरुवातच तिथून केली. म्हटलं सर मी नॅशनलिझम निवडतो कारण इंडियाज फॉरेन पॉलिसी इज बेस्ड ऑन नॅशनल इंटरेस्ट, आणि मी प्रॉपर ते जस्टिफाय केलं. मग तिथून सरांनी थोडंसं मान हलवले आणि पुढे गेले. तिथून माझा ऍक्च्युअल इंटरव्ह्यू चालू झाला. त्यांना लक्षात आलं की अरे याला आपल्याला नॉर्मल कॅन्डिडेट सारखं बघायचं नाही, याला आपल्याला वरच्या गेअरवर. आणि त्याच्यानंतर सर क्वेश्चन्स एकदम वरच्या लेवलला गेले. मग IPS सरांनी IAS सरांनी दोघांनी पण एकदम वरच्या लेवलला क्वेश्चन्स विचारले आणि सगळे क्वेश्चन आहे ना मला सर त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे ज्याच्यात आपली चर्चा होईल ना असे क्वेश्चन्स विचारले. मला दोन्ही इंटरव्ह्यूची असं आहे की सर 1-2च फॅक्च्युअल आली स्टार्टिंगला, जे की मला माहिती नव्हते. मी त्यांना सांगितलं, त्याच्यानंतर पूर्ण चर्चा स्वरूपात झाला. म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड चेक करण्यासाठीचा एक किस्सा सांगतो सर. शिंदे सरांच्या समोर सॅनिटायझरची बॉटल होती टेबलवर आणि आमचे 3-4 प्रश्न झाले. मला म्हणे की हे काय. मग मी सरांना म्हटलं सर ही बॉटल आहे. म्हणे त्या बॉटलमध्ये काय. मला ब्ल्यू लिक्विड दिसत होतं आणि आपल्याला माहिती तेव्हा कोविडचा काय होता 2020चा, तर सॅनिटायझरचं पण म्हटलं सरांनी हे विचारलंय आपल्याला. मी त्यांना म्हटलं सर ही एक बॉटल आहे, त्याच्यात एक ब्ल्यू कलरचं लिक्विड आहे, पण ते कुठले हे आपल्याला टेस्ट करूनच कळेल. सर म्हणे अरे पण ती सॅनिटायझरची बॉटल आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे म्हणे सॅनिटायझर. म्हटलं येस सर सॅनिटायझर लिहिलेलं आहे, पण लिक्विड कुठले हे आपण 100% सांगू शकत नाही का ते सॅनिटायझरच आहे. मी बाहेर आल्यानंतर
मला लक्षात आलं की माझ्या पहिले जो कॅन्डिडेट गेला होता, त्याला पण सेम प्रश्न विचारला होता हा. आणि तो बोलला सॅनिटायझर. हम्म. सर म्हणे प्रशासनात पण असंच काम करणार आहे का, डोळे उघडे ठेवून काम कर म्हणे, बरं. याच्यात काय तुला सॅनिटायझर लिहिलेलं आहे म्हणून सॅनिटायझरच आहे का त्याच्यात, म्हणजे असा चेंज होतो. क्या बात. तर हे असं प्रेझेन्स ऑफ माइंड पण आपलं ते चेक करतात, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. ह्या गरजेच्या आहे. मग ते तुम्ही थोडंसं प्रिपेअर्ड असले, पहिल्या मुलांच्या तुम्ही थोड्याशा जर असे अनुभव कथन ऐकून घेतले तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. निश्चित निश्चित. तर या झाल्या सगळ्या इंटरव्ह्यूच्या गोष्टी. Yes. तर तुम्हाला पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुम्ही एमपीएससीच्या इंटरव्ह्यूपर्यंत गेला, Yes. चांगले मार्क आले, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला पोस्ट मिळाली आणि Yes. आता तुम्ही युपीएससी तयारी करताय. Yes. काय एकंदरीत तुमच्या या सगळ्या अधिकाऱ्यांना भेटून असेल किंवा मॉक इंटरव्ह्यूच्या माध्यमातून असेल आणि तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता, Yes. काय कुठल्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या चुकतात नक्की? मला हेच वाटतं सर की प्रॉपर एक तर प्लॅनिंग नाहीये, स्ट्रॅटेजी प्रॉपर नसते आणि तुम्ही एक प्लॅन केला पाहिजे. सपोज की आपल्या समोर आता प्रिलिम्स आहे, प्रिलिमची डेट आलेली नाही म्हणून खूप मुलं आता गहाळ पडलेत परत, बरोबर. की प्रिलिमची डेट येऊ आणि मग परत प्रिलिमची तयारी सुरू. हे कितपत योग्य आहे? नाही सर, करायलाच नाही हवं ना हे. म्हणजे आमचं पण तेव्हा मी इंटरव्ह्यूच तुम्हाला सांगेल का, इंटरव्ह्यूची डेट येत नव्हती सर, पण मी सलग इंटरव्ह्यूच्याच मागे लागलो, कारण मला माहिती होतं का आता आपल्याला लीड थोडीफारच आहे, आपल्याला हुकमी इतका आपला परत इंटरव्ह्यूच आहे. मी ते करत राहिलो आणि मला मार्क्स आले. आत्ताही पण आम्ही वनामतीला जेव्हा ट्रेनिंग घेत होतो नागपूरला, तर हे जे टॉपर आहेत सागर कदम सर आणि बाकीचे आमचे मित्र जगदीश दैवी सर, हे सगळे लोक सर कंटिन्यू तिथे राहून पण तयारी करतच होते इंटरव्ह्यूची. बरं. आणि मग विथ ट्रेनिंग त्यांना ते आलं. मग मला वाटतं की हे जे मुलं चुकतात ना सर, की अशामुळे की डेट नाही आहे म्हणून नको करायला, किंवा तो आपला मित्र दुसरं काहीतरी पुस्तक वाचतोय म्हणून तेच करू, मार्केटमध्ये आता काहीतरी नवीनच आलंय मग तेच करू. हे न करता आपल्या स्वतःच्या स्ट्रॅटेजीवर विश्वास पाहिजे. हा तुम्ही ती चेक करून घ्या. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्सच कोणी बघत नाही सर. बरोबर. दरवेळी आपण बघतो की क्वेश्चन्स रिपीट होतात किंवा थोडासा क्वेश्चन बदलून येतो, खूप जणांचा तोच क्वेश्चन चुकतो. मग तुम्ही त्या कॉम्पिटिशनमध्ये लाखोंच्या मागे पडतात. बरोबर. मग तुम्हाला ते पण करायचं का, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनचं अनालिसिस आणि टेस्ट सिरीज, की तुम्ही स्वतःची टेस्ट करत राहिलं पाहिजे. आणि जर जमलं तर माझं असं म्हणणं आहे की स्वतःच्या नोट्स ह्या 100% पाहिजे. खूप जणांचं असं असतं की पुस्तकातच तुम्ही काढताय, तर काहींची तशी स्ट्रॅटेजी असेल तर तसं. आणि इथं सपोज एखादी स्ट्रॅटेजी मी सांगितली तर मुलं तीच कॉपी करायला जातात, पण ते वेगळे. आता मी सर पहाटे 4ला उठतो, मी मॉर्निंग पर्सन आहे, माझा अभ्यास दुपारच्या प्रहारापर्यंतच होतो. त्याच्यानंतर मला असं की नोट्स काढू, आपण काहीतरी करू, नंतर माझ्याकडून वाचन नाही होत. काही जणांचं एका ते रात्रीचा अभ्यास करताय. तर ज्याला जसं सूट होईल त्याने तसं केलं पाहिजे. फक्त दुसऱ्यांच्या स्ट्रॅटेजीज बघून नाही तर आपल्याला काय सूट होतंय हे बघितलं पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे एकंदरीत अधिकाऱ्यांच्या स्ट्रॅटेजी पाहून आपल्याला कुठल्या गोष्टी जमतायत. तुम्ही सांगायचं मी पहाटे 4ला उठतो म्हणून मी 4 दिवस पहाटे 4ला चारला उठायचं. हो, माझ्या रूममेट्सने केलं ना सर काही असं, मी पहाटे 4ला उठायचं आणि ते मला म्हणायचे सर आम्हाला उठवा. मग त्यांना मी उठवायचं, मी त्यांना तेच सांगायचो की तुम्ही हे 2-3 दिवस करा. आणि त्यांना ते भारी वाटायचं की आम्ही पहाटे 4ला उठलोय ना आता करतोय. पण ते 3ऱ्या-4थ्या दिवशी असं व्हायचं का दुपारपर्यंत झोपलेले असायचे. ते कारण सूट नाही होत. प्रत्येकाची बॉडी टाईप वेगळी असते. आतापर्यंतचा आपला एक्सपिरियन्स बॉडीचा वेगळा असतो. ती बॉडी सायकल जर तुम्ही चेंज केली तर मग त्याचा तुम्हाला दुष्परिणाम पण होऊ शकतो. अगदी बरोबर. आता तुम्ही आता परत युपीएससी तयारी करता. येस सर. तर राज्यसेवा आणि युपीएससी, एमपीएससी आणि युपीएससी सेम धर्तीवरचे 2025 पासून होते. येस. काय सांगाल? बरेच विद्यार्थी द्विधा मनस्थितीत आहेत, काही घाबरलेले आहेत. बरोबर. तुम्ही युपीएससीची पण तयारी केलेली आहे आणि एमपीएससीची पण तयारी करताय. बरोबर. आणि आता सध्या परत तुम्ही युपीएससीकडे वळा. काय सांगाल, कशा पद्धतीने आता या नवीन विद्यार्थ्यांनी तयारी केली पाहिजे? येस. पहिले तर महत्वाचं मला असं वाटतं सर की पॅटर्न असा आहे की प्रिलिम्स तर तुमची बऱ्यापैकी सेमच, एमसीक्यू प्रिलिम्स आहे. मेन्स महत्वाची ठरते आणि मेन्सचं वेटेज पण पाहिलं तर तुम्ही इकडे चेंज होतंय. डायव्हर्सिटी खूप आहे आणि महत्वाचं का रिटर्न आहे. आणि रिटर्नला काय होतं सर की तुमचे स्वतःचे विचार पाहिजे. कारण युपीएससीचा मी जर एक्सपिरियन्स सांगितला तर जे 20 प्रश्न असतात तर त्याच्यातले 3-4 प्रश्न फॅक्च्युअल असतात. बाकीकडे सगळ्याकडे तुम्हाला तुमचे विचार मांडायचे, तुम्हाला कुठल्या तरी क्वेश्चनवर कमेंट करावं लागते, कुठल्या तरी क्वेश्चनला एक्सप्लेन करावं लागतं. मग त्याच्यासाठी महत्वाचं हे की मी जे एमपीएससीत मेनली बघतो की इकडे न्यूजपेपर वाचनाची सवयच नाही विद्यार्थ्यांना. तर जर रिटर्न होणार असेल एक्झाम 2025 पासून तर न्यूजपेपरचं वाचन म्हणजे तो आपल्याला बेसिक आपलं जी विचारशैली आहे तीच आपल्याला बदलावी लागेल. म्हणजे मला इंटरव्ह्यूला पण मला असं वाटतं की सर तो फायदा मला जास्त झाला की कुठलाही पण माझ्यासमोर एखादा टॉपिक असेल तर त्याच्याबाबतचं विचार लगेच सुरू होऊन जातात. बरोबर. जे युपीएससीला महत्वाचे आहेत. इंटरव्ह्यूला पण तेच मॅटर करतं. तर मग तसं आपल्याला सुरुवात करावं लागेल. ज्यांना 2025च्या रिटर्नची तयारी करायची, इव्हन ज्यांना युपीएससीची पण तयारी करायची, तर हुकमी एकच आहे, रायटिंग.
रायटिंग प्रॅक्टिस तुमची चांगली पाहिजे, तुमच्या नोट्स पाहिजे. आता माझ्या युपीएससीच्या पण नोट्स बनलेले आहेत, ऑप्शनलच्या मी स्वतःच्या काढलेल्या आहेत, जीएसच्या माझ्या स्वतःच्या काढलेल्या आहेत. आपल्याला फक्त करंट अफेअर्सचं अपडेट करावं लागतं. तर मग नवीन मुलांना मी हे सांगेल का न्यूजपेपरचं वाचन, रायटिंग प्रॅक्टिस, ऑप्शनल तुम्ही काय निवडाल. काही जणांचं असं आहे का 2025 किंवा 26ला अटेम्प्ट द्यायचा, माझ्याकडे पण खूप विद्यार्थी येतात. तर मग ऑप्शनल कुठला निवडायचा आहे तर तो पण डिसाईड करा. ऑप्शनलला 500 मार्क्स आणि वेटेज जास्त आहे, तर ऑप्शनल खूप डिसाइडिंग फॅक्टर ठरतो, तर ते तुम्हाला करणे. आणि त्याच्याच बरोबर जर जमलं तर आत्ताच एखादा ग्रुप बनवायचा आणि एखादा टॉपिक घ्यायचा, दिवसभर जर तुम्ही तो वाचला तर इव्हिनिंगला फक्त त्याच्यावर चर्चा झाली तर तुम्हाला एक वेगळा दुसऱ्याचा काय विचार आहे त्याबाबत तर तो कळतो. याने आपलं चांगलं आपली बिल्डिंग होते. ते तुम्ही आता ग्रुपचं बोलले, मी भरपूर ग्रुप पाहिले, मी देखील ग्रुप डिस्कशन केलं, मी ओके. त्याचाच एक भाग आहे. ओके. ग्रुप डिस्कशन म्हणजे ते पारायणाला बसल्यासारखं, मी वाचन करणार आणि तुम्ही ऐकणार. बरोबर. काय नेमकी ग्रुप डिस्कशन काय, कन्सेप्ट काय आहे आणि कशी असली पाहिजे? बरोबर. महत्वाचं आहे सर हे, कारण असं माझ्या बरोबर पण झालंय. असं काही झालेलं नाही का ग्रुप डिस्कशन नेहमीच सक्सेसफुल ठरला. स्टार्टिंगला आमचे पण ग्रुप डिस्कशन असे व्हायचे की असं वाटायचं की आपणच खूप एफर्ट्स टाकतोय, बाकीचे काही एफर्ट देत नाही, आणि हे खूप ग्रुपमध्ये होतं. पण नंतर असं झालं की सगळे समविचारी लोक आले आणि इंटरव्ह्यूला पण सोनल शाह मॅडम, मिलिंद जगदाळे सर जे आता डेप्युटी कलेक्टर Yes. झाले, तर हे माझ्या बरोबर होते इंटरव्ह्यू प्रिपरेशनला. तर आम्ही करायचो काय सर की ते मला प्रश्न विचारायचे, त्याच्यावर मी उत्तर द्यायचो आणि मग ते त्याला एकदम आपण जे म्हणू ना क्रिटिकल अनालिसिस तसं करायचे की मुकुंद तू इथं हे बोलला, हे नव्हतं बोलायला पाहिजे, असं बोलायला पाहिजे होतं. सेम जेव्हा आम्ही मेन्सची पण तयारी करायचो, अन्सार शेख आणि मी, आम्ही जेव्हा तयारी करायचो तर आमची तीच तयारी राहायची. एखादा टॉपिक जर घेतला तर त्याच्यावर अन्सारचं काय मत आहे, माझं काय मत आहे, आणि फायनली आम्ही एका कंक्लुजनवर यायचो आणि ते कंक्लुजन आम्ही आमच्या नोटबुकमध्ये लिहायचो. तर मग असा आपल्याला तो फायदा करून घेता येतो. पण त्याच्यासाठी तुम्ही म्हटले ते महत्वाचं आहे की पहिले तर ग्रुप समविचारी लोकांचा बनला पाहिजे आणि तेवढी डेडिकेटेड प्रत्येक लोक पाहिजे त्याच्यात. निश्चितच सर, आपण वास्तव कट्ट्यावरती बोलतोय. काही तुमच्याकडून 4-5 आणखीन वास्तववादी प्रश्नांची थोडक्यात उत्तर, किंवा आपण ज्याला रॅपिड फायर म्हणतो अशा. येस. जर यश मिळवायचं असेल तर एमपीएससी मध्ये क्लासेसची गरज असतेच का? क्लासेसची गरज असायलाच पाहिजे असं काही नाही, पण ज्याच्याकडे सर वेळ कमी आहे किंवा काही लोकांचं असं असतं की जॉब करून आलेले असतात आणि फक्त 1-2च वर्ष ते परत प्रिपरेशन करू शकत असतात, तर त्यांना एक प्रॉपर गायडन्स मिळण्यासाठी, एक डायरेक्शन मिळण्यासाठी तसं करू शकतात. म्हणजे तेवढा एक, आणि आता तर ऑनलाईन सोर्सेस आपल्याकडे आहेत. म्हणजे याचं मी एक थोडंसं एक्सटेंड करेल सर. इंटरव्ह्यूला मी बघितलं की मुलांना मार्गदर्शनच करायला कोणी नव्हतं, बरोबर. फक्त मॉक इंटरव्ह्यूज घ्यायचे आणि मॉक इंटरव्ह्यूज मधून ऍक्च्युअली सर काही कळत नाही. म्हणजे तुम्ही फक्त जाऊन ते फेस करून येता. फेस करून येतात आणि तुम्हाला, आणि ऍक्च्युअल तिकडचा इंटरव्ह्यू वेगळाच होतो. बरोबर. इकडे तुम्हाला फक्त तुम्हाला बूस्ट करण्यासाठीचा मॉक इंटरव्ह्यू असतो. पण जेव्हा हे मार्गदर्शन मी विविध प्लॅटफॉर्मवर दिलं आणि मुलं तयारी करायला लागले, तेव्हा कळलं का मुलांना प्रॉपर डायरेक्शन मिळालं आणि त्याचा रिझल्ट आलाय. मग हे असं आपण डायरेक्शन करू शकतो. बरोबर. यासाठी पुण्यातच आलं पाहिजे का, म्हणजे अभ्यास करण्यासाठी? नाही, 100% पुण्यात तर नकोच आहे. मला तर असं वाटतंय पुण्यात ऑलरेडी खूप क्राऊड आहे आपल्याकडे, आणि आता तर आपल्याकडे ऑनलाईन आहे, म्हणजे ज्यांना क्लास करायचं तर ते घरी राहून पण करू शकतात. तुम्हाला पण इथलं ऍक्च्युअली वास्तव माहिती सर की म्हणजे आजूबाजूला माझे पण अजून काही मित्र प्रिपेअर करतात 10-10 वर्षापासून ह्याच फील्डमध्ये. हाच तिसरा प्रश्न होता. हा, बोला. तर 10-10 वर्षापासून ह्याच फील्डमध्ये मी तर सांगेल सर की हे करायलाच नको. म्हणजे माझी चूक पहिली जी झाली ती मी पहिल्यांदी इथं कबूल करतो की हे BA हे तर तुम्ही असं काही करायलाच नाही पाहिजे, स्पर्धा परीक्षांसाठी असं काहीतरी करताय तर हे चुकीचं आहे. नाही, आता त्याचे थोडं ब्रेक करतो, सॉरी. आत्ता मागच्या 5-7 वर्षापासूनचा ट्रेंड, मुक्त विद्यापीठामध्ये ऍडमिशन घ्यायचं 12वी नंतर आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, हे कितपत योग्य आहे? नाही, हे तर मी सांगाल सर अयोग्यच आहे. आणि जर वाघ सरांचं जर ह्या वेळेचे पॅनलचे तुम्ही जर इंटरव्ह्यू बघितले तर सर बोलतात खूप, आणि सरांनी त्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स दिलेत सर, कारण त्यांना अपेक्षितच नाही. कारण तुम्ही काय करताय, तुम्ही गॅम्बल खेळताय ऍक्च्युली तुमच्या लाईफ बरोबर, आणि त्यांना असं आहे की तुम्ही तुमच्या पॅरेंट्स बरोबर गॅम्बल खेळताय. असं करायला नाही पाहिजे, कारण तुमच्याकडे आहे, तुम्ही प्रॉपर डिग्री घ्या, एक प्लॅन बी. कारण सर इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळे पॅनल आता प्लॅन बी विचारतात. बरोबर. तुम्हाला किती मार्क्स हे विचारलं नाही, पण तुझा प्लॅन बी काय हा विचारलाय प्रश्न. मला पण विचारला होता, मला दोन्ही वेळा विचारला. मी म्हटलं सर मी ऑलरेडी टीचिंग फील्डमध्ये आहे, मी टीचिंग करत राहील. त्यांना ते आवडलं की ऑलरेडी तू काहीतरी करून करतोय. जे काहीतरी करून करत होते ना सर, त्यांना नेहमी जास्त मार्क्स मिळाले. हे ते तुम्ही सांगितलं तर हा जो पायंडा पडलेला आहे, आणि ऍक्च्युली नवीन अधिकाऱ्यांनी पण जे नवीन अधिकारी बनले तर यांनी याचं थोडंसं प्रबोधन करायला हवं. मला तर असंच वाटतं सर. खूप जागी आपण बघतो की जेव्हा एखादा व्यक्ती अधिकारी बनतो, तो एखाद्या प्लॅटफॉर्मवर जातो आणि तो फक्त चांगल्या चांगल्याच गोष्टी सांगतो, पण जे आपलं वास्तव कट्ट्याचं ऍक्च्युली वास्तव आहे, तर मला असं वाटतं की वास्तव खूप भीषण आहे. बरोबर. आम्ही किती म्हणजे 2.5-1 लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली असेल आणि आम्ही 300-400 त्याच्यातून सिलेक्ट होतोय, तर बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय?
माझेच काही मित्र 10-10 वर्षापासून याच्यात करतायत, मग हे योग्य आहे का? मी सांगेल की अयोग्य आहे. फक्त माझं सिलेक्शन झालं म्हणून नाही. माझा प्लॅन बी रेडी होता. जर माझं इकडं नसतं झालं तर माझा प्लॅन बी प्रॉपर होता. मी त्याच्यात केलं असतं. तर हेच मला सगळ्यांना सांगणं आहे. आणि आपल्या माध्यमातून तर आपण करतच आहोत सर. मला असं वाटतं की याच्याबाबत अजून प्रबोधन असं पण व्हायला पाहिजे की तुम्ही काहीतरी स्किल्स अक्वायर करा ह्या पिरियडमध्ये, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स करता. आणि मग त्याच्यातून तुमचा प्लॅन बी काहीतरी उभा राहील. आणि घरच्यांवर किती दिवस तुम्ही ते डिपेंड राहणार आहात. प्रत्येकाची परिस्थिती आपल्याला माहिती आहे, 90% इथं विद्यार्थी असे की खूप परिस्थिती बिकट आहे त्यांची. तर मग तिथं थोडासा आपण विचार केला पाहिजे. आणि हेच वास्तव आहे. अगदी बरोबर. निश्चितच, कारण वास्तव कळत नाही अशातला भाग नाही, परंतु ते स्वीकारायला कोणी तयार नाही. बरोबर सर. निश्चितच सर, आज तुम्ही वास्तव कट्टेवरती आलात. निश्चित तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये, कारण इंटरव्ह्यू हा असा टप्पा आहे, त्याला कुठला सिलेबस नाही आहे बरोबर. किंवा ठरवून त्याला मार्क पाडता येत नाही. पण 73 मार्क्स आणि जे 2 पॅनल मेंबर तुमच्या समोर होते त्यांचं जर आपण मार्क्स पाहिले तर तुम्हाला खरंच खूप छान मार्क होते. आणि तुमच्या मुलाखतीमधूनच कळते की तुम्हाला का मार्क पडले असतील. निश्चितच सर, आपण वास्तव कट्टेवरती आलात आणि बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं आणि खरं MPSCतलं वास्तव सांगितलं. त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू सर.